योगेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। गोपाल कृष्ण भगवान की कर्म म्हणिजे कवण अथवा अकर्म काय लक्षण। ऐसे विचारिता विचक्षण गुंफोन केले। भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगताय, अर्जुना कर्म म्हणिपेते कवन अथवा अकर्म काय लक्षण। ऐसे विचारिता विचक्षण गुंफोन ठेले। कर्म कशाला म्हणावं आणि अकर्म कशाला म्हणावं याचा विचार करता करता कर्माचं लक्षण काय, अकर्माचं लक्षण काय याचा विचार करत असताना विद्वानाला सुद्धा भ्रम निर्माण झाला। गुंफोन ठेले म्हणजे त्यांना सुद्धा भ्रम निर्माण झाला। कशाला कर्म म्हणावं आणि कशाला अकर्म म्हणावं हे विद्वानाला सुद्धा कळलेलं हो नाही लक्षात। म्हणून व्यवहार हा सर धोपट आहे। कसंही केलं तरी त्याला बंधन नाही असं नाही। जनावरासारखं कसे वागत असतं काय, त्याला सुद्धा बंधन आहे, पण ते कळेल त्याला ना हो। इथं तर ज्ञानाचा विषय चालू आहे। सर्वसामान्याला काहीच कळत नाही। चांगलं कळना, वाईट कळना, शुभ कशाला ना अशुभ कशाला, कर्म कशाला ना अकर्म, हे तर पुढची गोष्ट आहे। अज्ञानाच्या दृष्टीने जर विचार केला हे तर फार पुढची आहे गोष्ट। कारण मोठमोठे ज्ञानी विद्वान म्हणवणारे ते सुद्धा भ्रमात पडले। त्यांना सुद्धा कर्म अकर्माचं लक्षण कळायला तयार हो नाही आहे। कर्म कशाला म्हणतात आणि अकर्म कशाला म्हणतात। अर्थात जैसे का कुडे नाणी दृष्टांत दिला। खऱ्याचे सारखेपणे डोळ्याचेही देखणे संशयी घाली। जैसे का कुडे नाणे खोटे पैसे खऱ्यासारखे दिसतात। कुडे कुडे म्हणजे खोटे, ते सुद्धा खऱ्यासारखे दिसतात। पिवळं बेगड सुद्धा सोन्यासारखं दिसतं, पण सोनं नसतं ते। माणसाला तो भ्रम होतो, त्याला काय करतात असं इतकं रस्त्याने पडतं काय सोनं ते घेऊन बघतात। खरं आणि खोटं, खोटं हे नेहमी खऱ्यामुळे संपादल्या जातं किंवा खऱ्यामुळे चालतं। खोटं खोट्याला किंमत नाही, खऱ्यामुळे महत्व आहे खोट्याला। म्हणून खोटं जे आहे ते खऱ्यासारखं दिसतं, डोळ्याचे देखणे संशयी घाल। म्हणून शहाण्या माणसाला सुद्धा फसतात लोक। आता त्या मशिनी जप्त केल्या, नाही तर 500 रुपयाच्या नोटा छापण्याच्या मशिनी होत्या पाकिस्तानमध्ये, आणि तिकडून कोट्यावधी रुपये भारतात यायचे, कोट्यावधी रुपये।
आता कुठे जात होते ते खोट खऱ्यावरच खपतंय ना. काय नंतर ते लक्षात आलं, त्या मशिनी जप्त केल्या वगैरे, तो भाग वेगळा. पण नेहमी खोट माणसाला पाहून सुद्धा भ्रम निर्माण होत आणि ते खऱ्यासारखं समजतात. काय काय खरं आहे बरं? पण चालवे ते व्यवहार सत्य म्हणून प्रपंच खरा आहे. फार अवघड विषय. लटिका व्यवहार आपला नियम आहे रोजचा. सर्व हा संसार वाया येर झार हरिविण. लटिका व्यवहार कसं आहे सगळं? ब्रह्मसत्य जगन मिथ्या असं म्हणण्यापुरतं काय हरकत? आम्ही मिथ्या म्हणून वागतो का? मग तर काही धावाधाव केली नसती माणसाने. जर संसाराचं स्वरूप मिथ्यात्व आहे असं जर कळलं असतं तर माणसाशी डबल झाली असते. हे गललट काय आहे? संसाराचं स्वरूप कळत नाही म्हणून मस्त एकदम काय काय करतात माणसं हे खरं आहे म्हणून. सगळा व्यवहार हा खऱ्यावर चालतो हे खरं जरी असलं पण बहु अंशाने खोटच व्यवहार आहे सगळा. आम्हाला ते कळत नाही ना. निदान आपण वैष्णव तरी म्हणतो की नाही? म्हणतो का? आपल्या लक्षात येतं, म्हणतो जात. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी म्हणतो की नाही? काय म्हणतो? नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्यनेमाविन काय म्हटलं? नित्यनेमाविन अन्न खाय तो श्वान. तुकोबऱ्यानं कळलं? नित्यनेमाविन अन्न खाय तो श्वान. नित्यनेम काय केल्याशिवाय जो अन्न खातो तो कुत्रा आहे. मी म्हणून तुकोबर आहे म्हणून. आपलं पाठ नाही काही. आपलं तर जमलं तर वाहिली फुलं. मी एका माणसाला नेहमी फोन करतो, आवडलं का? आज तब्येत बरी नाही, फुलं वाहिले फक्त. कालचे काढले ना आजचे वाहिले. काय देवाची समजूत काढतात माणसं. उत्तर भागात रोज आंघोळ घालत नाही देवाला. मी पाहिलं आता ऋषिकेशला होतो 2-3 वर्ष. आपल्या पांडुरंगाला रोज महाअभिषेक आहे. तिथं फक्त ओल्या फडक्याने पाय पुसायचे, कपडे सुद्धा रोज बदलायचे नाही, पंचामृताने स्नान घालायचं नाही. किंवा तरी तिथी मिथीला केलं तर केलं, दररोज अजिबात नाही. काय तर मुद्दा काय चाललेला आहे आपला की मनुष्य हा खोट्यावर जगतो का खऱ्यावर जगतो? आता कशावर जगतो ते सुद्धा पंचायत आहे. हो, खऱ्यावर जगतो का खोट्यावर जगतो याची पंचायतीची कळण्याची. कारण आपला सगळा व्यवहार खोटाच ना हो. लबाड जोडीती इमले माड्या
गुणवंता लागी मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेसेला मनिहार उद्धवा आजब तुझे सारख बरोबर आहे की नाही लबाडीशिवाय तर मोठे होत नाही माणसं जेवढी मोठी माणसं माफ करा राग मानलं तेवढे लबाडी करूनच राहिले मोठे इथं बोल काय हरकत नाही आपल्याला कळलं का तुम्हाला कोणाला असं म्हणायचं नाही बघा उद्योगात दुष्खंड लबाड जोडी ती मध्ये माड्या गुणवंता लागी मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात खोटं मंगळसूत्र आणि वेसेला मणिहार अजब तुझे सरकार उद्धवा अजब तुझे सरकार काय खरं आहे तर सांगेल काय तुम्हाला पटोवा जैसे का पुढे नाणे खऱ्याचे निसारखेपणे डोळ्याचे हे देखणे संशय घाली खोटं नाणं खऱ्यासारखं दिसतं ज्ञानाला सुद्धा त्याच्या डोळ्याला संशय भ्रम निर्माण होतो ज्ञानाला सुद्धा म्हणायला फार सोपं आहे हो ते काही अवघड नाही रोज म्हणतो आपण लटिका व्यवहार सर्व संसार वाया धार हरी वेणू रोज कोणाचे माय बाप कोणाचे गणभूत मृग जळवत जाईल रया पुत्र बंधू कांता संपत्तीचे हरिविन न कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्ती असं म्हणतो का रोज इथून वर का खाली नाही इतकं सोपं आहे काय म्हणून या गोष्टी कळणं तर ज्ञानाचा विषय चाललाय सामान्याला कोणी विचारतही नाही ज्ञानाला सुद्धा खऱ्या खोट्याबद्दल शंका आहे संशय आहे साधू संत ज्ञाना महात्म्याला म्हणून संशय नाही सत्यतो 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 विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार सांभाळी सांभाळी आपुली हे माया आमासिका भयाभीत केले काय म्हणलं सत्य तू विठ्ठला सत्य एक सत्य परमात्मा आहे ब्रह्म सत्य जगन मिथ्या फक्त एक परमात्मा सत्य बाकी हे सर्व दिसणार मिथ्या कल्पित आहे पण हे जेव्हा कळेल तेव्हा परमार्थ सक्षम झाला हे कळेल पटेल अनुभवात येईल आचरणात येईल केव्हा काही ना पुढच्या जन्मात काही ना पण हे जेव्हा होईल तेव्हा परमार्थ सक्सेस तोपर्यंत नाही म्हणजे सगळं वाया जाणार नाही पण जेवढा त्याचा फायदा व्हायला पाहिजे तेवढं नाही होणार कळून जेवढा फायदा होतो तेव्हा न कळल्याने फायदा होत नाही कळलं पाहिजे पण नुसतं कळून बागेत नाही पुष्कळ लोकांना कळतं काही लोक माझ्याकडे 2 वेळा ज्ञानेश्वरी ऐकली ते लोकांनी मग आम्हाला कळलं तेच सांगतात काय एवढं विशेष काय कळलं तुला बायकोन पोरं सुटाना पोरं सांभाळायचे काम करतोस मग काय करा बायको एकटीला जमत नाही सांभाळायला
काय आम्हाला कळलं सगळं, चांगली गोष्ट कळलं. ते सोपं आहे कळणं. अहो फार अवघड गोष्ट आहे लक्षात ठेवा. मनुष्याला तादात्म्य जर सुटत नसेल तर ते परमार्थ कळत नाही. इतका सोपा नाही कळणार. तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. नित्य त्या चिंतनात असावं लागतं. अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन नित्य. तेव्हा कुठं परमार्थ थोडाफार कळतो. तैसे नैष्कर्मितीची निभ्रमी गिवसिजत आहाती कर्मी. जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकती. तैसे नैष्कर्म्यतेची भ्रमे, त्याप्रमाणे मनाच्या संकल्पाने प्रतिसृष्टी निर्माण करणारे कोण? विश्वामित्र. प्रतिसृष्टी निर्माण करणार. म्हैस विश्वामित्राच्या सृष्टीतली. म्हैस झालं, गाढव झालं, हे दर्शक आहे विश्वामित्रातल्या सृष्टीतले. काय प्रतिसृष्टी. जी प्रतिसृष्टी करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे. गिवसिजत आहाती कर्मी, असे समर्थ असणारी माणसं. हो सामान्य गोष्ट आहे काय? एवढं सामर्थ्य उगीच आलं काय खिचडी खाऊन शब्दनेच. ज्याने लोखंडाचं पीठ खाल्लं दर 15 साला का 60,000 वर्ष. काय उगीच का त्याने एवढं सामर्थ्य प्राप्त झालं? तपेविण दैवत दिदलाविन प्राप्त गुजेविने तर कोण सांगेल. फार तपश्चर्या मोठी करावी लागते लक्षात ठेवा. नित्य तपात राहावं माणसं. मन हे गोविंदी देह काम करी हो. असं होतं का आपलं? फार अवघड आहे. काय आपलं मन आहे तिकडं, देह आहे तिकडं, सगळं तिकडं. मी बोलतोय फार सोपं आहे बोलणं, एवढं अवघड नाही. पण जे करतं त्यांना माहिती असतं खरं म्हणजे. तसं काही मानून घ्यायचं कारण नाही. कळलं का तुम्हाला? मी आपला मोकळा माणूस आहे, काही बोलत राहा. बिचारे सगळे गुंतलेले आहेत. गुंतलेले म्हणजे गुंतून घेतलेले. सगळे गुंतून घेतलेलेच. तसं काही मानायचं हे बाबा म्हणतो उद्यापासून सुट्टी नाही, अजिबात नाही. तसं काही जीवाला मानून घेऊ नका आणि सुट्टी द्यायचं काम करू नका. तैसे नैष्कर्म्याचे निभ्रमे गिवसिजत आहाती कर्मे. जे तुझी सृष्टी मनोधर्मे करू शकती. अरे मोठमोठ्याचे धिंडोळे निघाले. परमार्थ सामान्य गोष्ट आहे का? हो नाही आहे, सामान्य. आणि हे जे साधन आहे ते त्याच्याच करता दिलंय. पण आता आपण त्याचा वापर कशा करताही करतो तो भाग सोडून. मनुष्य देहीचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला.
देवे दिला देह संसारा गोमटा. भजना नक्की. तेव्हा मुद्दा काय चाललाय आपल्याला, तो बाकीचा विचार करायचं काही कारण नाही. कर्जमाफी करा, कर्जमाफी. तुम्ही कर्ज घेऊन काय केलं ते सांगा. दारू पिले आणि कर्जमाफ करायला सांगा. जुगार खेळ आणि कर्जमाफ करायला सांगा. मला मुद्दा काय सगळं आपला तो विषय नाही आहे. पण मुद्दा असा आहे, लक्षात ठेवा, की सर्व सामर्थ्य ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना सुद्धा कर्मातीत होता आलं नाही. ते सुद्धा कर्मात राहिले, कर्मातीत नाही झाले. आता त्यांचा मार्ग वेगळा होता, बाकी त्यांचा मार्ग वेगळा आहे. ते राजे होते, नंतर ते ऋषी झाले, नंतर तपश्चर्या केली, नंतर सामर्थ्य. परवा तुम्हाला गोष्ट सांगितली वशिष्ठांची. तेव्हा जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती त्यांना सुद्धा नैष्कर्म्यता कळाली नाही. इथे सोपं घेतलं. ज्यांच्यामध्ये दुसरी सृष्टी करण्याचं सामर्थ्य आहे त्यांना सुद्धा कळालं नाही. वाचोनी मूर्खाची शब्द वापरला माऊलीने बघा. वाचोनी मूर्खाची गोठी कायशी. द्या सोडून जावं तिकडे, मूर्खाचा काय विचार करते. पहा माऊली काय बोलते. वाचोनी मूर्खाची गोठी कायशी. अरे येथे मोहिले क्रांतदर्शी. म्हणून आता तेची परियेशी सांगेन तुझ. भगवान अर्जुनाला सांगताय, वाचोनी मूर्खाची गोठी काय. द्या सोडून, मूर्खाचा विचार करून वेळ फुकट जातो. कळलं का. देवना संसार तुका दोहीकडे चोर. हो बी गए ए बी गए. म्हणून माऊली म्हणतात द्या सोडून विषय. मग फालतू वेळ घालायचं काही कारण. कितीतरी त्यांच्या डोकं फोडं तरी त्यांना कळणार पटणार नाही आहे. द्या सोडून विषय. वाचून मूर्खाची गोठी कायशी एथ मोहिले का क्रांतदर्शी. अरे बाबा, या ठिकाणी मोठमोठे विद्वान सुद्धा मूढ बनले. मूढ. मूर्ख येतात मूढ. मोठमोठे विद्वान म्हणवणारे ते सुद्धा मूढ बनले. मग जे जात्याच मूर्ख आहेत त्यांचा काय विचार करतात. जात्या म्हणजे जाती नाही, जात्या म्हणजे जन्मतात. जे मूर्ख आहेत त्याचा काय विचार करायचा. काय मोठमोठे विद्वान त्यांना सुद्धा हे कळलं, ते सुद्धा मूढ बनले. मग सामान्याचा विचार काय करायचा. मूर्खाचा विचार कसा करायचा आणि फुकट वेळ घालवायचा. म्हणून आता तेची परियेसे सांगेन तुझ. अर्जुना ऐक, तोच विषय मी तुला सांगणार आहे. कर्मणो हेपिक बोद्धव्यम बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गति. कर्माची गती है न्यारी,
बुद्धी काय करील बिचारी. कळलं का तुम्हाला? कर्मणो अपि बोद्धव्यम. बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. लक्षात ठेवा, गंगा वाहती तो पण हात धुवून घ्या. पुन्हा गंगा मिळायची हो नाहीये लक्षात. सांगणारे तर फार बायकोचं, पोराचं, सासूचं, सासऱ्याचं, दारुड्याचं, खाणाऱ्याचं, पिणाऱ्याचं, हे तर सांगणारे सगळेच येतात. काय करायचं? पण अध्यात्म तत्व सांगण्याचे म्हणे नाव ज्ञानोद्धार आहे. त्यांच्यासारखा विद्वान जगामध्ये कोणीच नाही. लक्षात. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि भगवान शंकरासारखा संत नाही. कळलं? भगवान शंकर हे पहिले वारकरी आहे. कळलं नाही? पहिले वारकरी कोण आहे? पंढरपूरला जाणारे भगवान शंकर आहे. म्हणून काय सांगितलं मी? ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदाय काही म्हणू द्या, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, आणि शंकरासारखा संत नाही. कर्मणो हि बोद्धव्यम. बोद्धव्यंच विकर्मणः अकर्मश्च बोद्धव्यं गहना. गहना कर्मणो गति. कर्म गति पर गहन है. बडे बडे वाहत गेले, त्यांना सुद्धा हे कर्म विकर्म अकर्म तीन प्रकारे. कर्म विकर्म कर्माने सांगतात ते. कर्म विकर्म अकर्म नाही कळलं. इतकं सोपं आहे काय ते? हे यथार्थ तत्व कळणे फार अवघड आहे, फार अवघड आहे. याच्याकरता त्याची कृपाच हवी लागते, आणि कृपा होण्याकरता सर्व साधन आपल्या ठिकाणी पाहिजे. आपल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विकृती असता कामा नये. पहिला अहंकार नको. नवल अहंकाराची गोठी, विशेष नलगी अज्ञानापाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, आणि नाना संकटी नाचवी. असू द्या. तेव्हा कर्म म्हणजे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी मायेच्या योगाने होणारा विश्व उत्पत्तीचा व्यापार, त्याला कर्म होते. कळलं? काय कळलं? कर्म म्हणजे शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी मायेमुळे होणारा हा जगत व्यापार, त्याला म्हणतात कर्म. हे जे कर्म आहे लक्षात ठेवा. विकर्म म्हणजे वर्ण आश्रम विहित जे विशेष कर्म आहे, वर्ण आश्रम विहित जे विशेष कर्म आहे त्याला म्हणतात अकर्म. त्याला काय म्हणतात? अकर्म. आणि एक महत्वाचा भाग लक्षात ठेवा. सर्व जग हे कर्माने व्याप्त आहे, पण कर्म कळत नाही. हे दुर्दैव आहे. कर्माशिवाय याचं नावच कर्मभूमी आहे. कशाचं? हा, मनुष्य देहाचं नावच आहे कर्मभूमी. कळलं का?
आणखी कर्मभूमी कुठं कुठं कर्मभूमी कुठंच नाही. सगळे भोगभूमी आहेत. स्वर्गातल्या देवा सुद्धा पशु पक्षी किडा मुंग्या जीवजंतू सगळे हे सगळ्या काय आहेत भोगभूमी. आणि फक्त एवढी कर्मभूमी आहे मनुष्य देह. मनुष्य देह म्हणजे जंक्शन स्टेशन आहे. कळलं तुम्हाला. मनुष्य देह जंक्शन स्टेशन आहे. म्हणजे काय म्हणजे काय सर आले म्हणतो म्हणजे काय हा सगळं तिकीट इथून मिळ का फाडावं लागतं. तिकीट इथून काढायचं. तुम्ही कुठे जावं तिकीट इथं मिळतं. केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. सगळं तिकीट इथून आहे. जसे कराल तसे तुम्हाला इथून तिकीट मिळेल. पुन्हा मानव देहाचं मिळेल का नाही मिळेल. पण पथ्य सांभाळलं. सदा नाम घोष करो हरि कथा. काट्याचं काट्टीचं पोट्ट्याचं भामट्याचं मूर्खाचं चिंतन करायचं नाही. लक्षात ठेवा. हे सगळ्या छोट्याच्या अवलादी आहेत. तुम्ही नका म्हणून मी म्हणतो. तुम्हाला नाही बरं वाटायचं. शास्त्र सांगते मी म्हणत नाही. ग्रंथात वर्णन आहे सगळं. हे सगळे चोर आहेत. नुसते चोर नाही साव चोर आहेत. कळलं काय सांगितलं. काय सांगितलं तुम्हीच सांगा. कर्म अकर्म आणि विकर्म. कळलं. कर्म कसा सांगितलं अगोदर. अकर्म कसा सांगितलं की भगवान हा परमात्मा मायेच्या द्वारे विश्व उत्पन्न करतो. हे काय आहे अकर्म. आणि विकर्म विकर्म वर्ण आश्रम विहित जे त्याला काय म्हणतात विकर्म. आणि कर्माची व्याप्ती फार दांडगी. गहना म्हणून म्हटलं त्या ठिकाणी गहना कर्मणो गती ही. हो कर्म तीन प्रकारचे. कर्माची गती. कर्म हे फार अवघड आहे. गहन म्हटलंय म्हणून भगवंतांनी. गहना कर्मणो गती. त्यांनी तर पुढचं सांगितलं. इतकं कर्माची गती गहन आहे की त्या कर्माप्रमाणेच माणसाला गाडीत बसवणार. कळलं का. आता कोणत्या बसायचं त्याच्यामुळे तुम्हाला कर्म तसं करा. म्हणजे तुम्हाला नक्की ती गाडी हजारी स्टेशन. फक्त कर्म तसं करा मग गाड्या तयार आहेत. काय तिकीट दाखवायचं. आम्ही सर्व हे जाणार दूर तो मार्ग दाखवाया अधिकार श्री गुरुराया. श्रीराम नाम भव. कळलं कर्म. कळलं अकर्म. कळलं विकर्म.
कळलं म्हणा नुसतं. पण माझं समाधान काहीतरी म्हणत नाही. असं कळलं म्हणजे बरं वाटतं मला. तरी कर्म म्हणजे स्वभावी जे विश्वाकार संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे येथ. तरी कर्म म्हणजे स्वभावी. कर्म प्रकरण आपण कर्म शेवटाला घेतलं होतं. अगोदर घेतलं अकर्म, मग घेतलं विकर्म आणि नंतर घेतलं कर्म. अकर्म कशाला म्हटलं? परब्रह्म परमात्मा आणि मायेच्या द्वारा विश्वाची उत्पत्ती घेण्याचं नाव अकर्म. भले बापू इथं भेटल्या नका भेटू ना. कळलं का? हे अकर्म आहे पहिलं. नंबर 2 ला विकर्म आहे. अकर्म काय सांगितलं? परब्रह्म परमात्म्याने मायेच्या द्वारा विश्वाची उत्पत्ती केली, याचं नाव आहे अकर्म. विकर्म वर्ण आश्रम विहित जे आहे त्याला म्हणतात विकर्म. आणि कर्म तर सगळ्यालाच गुंतले त्याच्यात. गहना कर्मणो गती. म्हणून तर म्हणावं लागलं, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून कर्म करा, सत्कर्म योगे वै घालवावे, सर्वामुखी मंगल ओळवावे. नेहमी शुभ कर्म, चांगलं कर्म करा. आणि सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित्. कशाचाही विचार करू नका. आपल्या मागचे जे आहेत त्याचं तर करू नका मूर्खांचं. लक्षात ठेवा. आपल्या अगोदरचे विक्रम ना पुढे गेले ते निदाई झाले, त्यांचा विचार करायचं काही कारण नाही. आणि आपल्यानंतर त्यांचा विचार करू नका अजिबात. डोक्यातला कचरा काढून टाका आणि देवाचं नाव घेत राहा. म्हणजे निश्चित आपल्याला चांगलं तिकीट मिळेल, गाडी चांगली मिळेल आणि स्थानही असो. झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या पुंडलिक वरदा. आता विश्वात्मके
सीताराम हनुमान सीता सीताराम